आंघोळ करून सुचिरभूत होऊन शहापुरा इथून आम्ही निघून पुढील मार्गक्रम करण्यासाठी निघालो आहे। शहापुरा तशी 2-3 गावं लागलेत आम्हाला आणि मध्य प्रदेशमध्ये शापुरा असा या नावाचा उच्चार करतात आणि एक शपुरा होतं। शहपुरा म्हणजे शहापुरा म्हणजे शापुरा असे इथले उच्चार आहेत, कारण इथल्या देवनागरीमध्ये सुद्धा संभाषण उच्चाराचा थोडा हिंदी भाषेचा भेद आहे। असो, आपला मार्ग आरंभ झाला आहे। नर्मदे हर अरे भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी, भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी, धावूनी या सगळ्यांचे कामे करी। अरे भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी, शेतावरती मजूर जातो त्यांच्या सवे, शेतावरती मजूर जातो त्यांच्या सवे, भाकर भाजी खाऊन राजी गात असे गोडवे गात असे गोडवे। अरे जात पात ही कधी न पुसली मोहित प्रेमावरी, भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी, भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी। नर्मदे हर नर्मदे हर। दुपारचे 2:30 वाजलेत आणि समोर एक सुंदर टेकडी आहे आणि मैयाच्या तटापासून अगदी 4 किलोमीटर अंतरावर आहे, पण इथे अत्यंत पाण्याचं दुर्भिक्ष आहे। या परिसरात या रोडवरच्या गावामध्ये पाण्याची खूपच टंचाई आहे आणि ती कसली हिरवळ नाही, कसलंही वार्षिक पिकाचं साधन नाही, कारण मैया तटापासून उंच असल्यामुळे अजून तरी पाण्याची या ठिकाणी व्यवस्था नाही आहे। आणि आज इथे गुरं वाढलेलं गवत खात आहेत। भविष्यात कसं होईल। नर्मदे हर। नर्मदे हर। परत पगदंडीचा मार्ग मिळाला आणि इथून अशा प्रकारे गवतातून चालत पुढे मार्गक्रमण करायचं शेष घाटाकडे। नर्मदे हर। काही ठिकाणी पगदंडी मार्ग आहेत, सडक मार्गही आहेत, पण थोडे लांबून आहेत, म्हणून पैदल परिक्रमावासींसाठी पगदंडींचे मार्ग सुचवले जातात, पण ते सरळ आणि सोपे नसतात। नर्मदे हर। नर्मदे हर। या अशा काही पगदंड्या आहेत की ज्या आपल्याला दिशाभूल करतात। इथे भरपूर गवत वाढलं आहे आणि या गवतातून अक्षरशः वाट काढत चालावं लागते। कधी पगदंड्यांचं काम असं एखाद्या आपल्याला कंडिशनला आणून सोडतं, पण मैयाच्या तटाकडे फक्त मैयाला बघून चालायचं आहे। रस्ता मुळीच नाही, कुठेच पाऊल वाट नाही आणि पगदंडी नाही, बस चालायचं एवढंच काम करणे। नर्मदे हर। आता इथून पुढे पगदंडीचा अंदाज घेऊन चालत राहू। या शेताच्या बांधावर थोडा रस्ता दिसतोय, हे इथं आहे शेती, यात पीक आहे मसूरच्या डाळीचं। आता ह्या पुढच्या शेतात असं अवघड काम होते कधी। कडेकडेने चालायचं शेताच्या। नर्मदे हर। नर्मदे हर। हे आहे शेषघाट। या पाठीमागील दृश्य, आता संध्याकाळचे 4:45 वाजलेत आणि हा आवाज येतोय, हे शेषघाट आहे आजच्या विश्रामाचं ठिकाण। आणि याच ठिकाणी आज आपल्याला विश्राम करायचा या आश्रमामध्ये। आणि मैयाचं विहंगम दृश्य आहे। कदाचित उद्यापासून रस्ता बदलला तर मैयाचं दर्शन थेट अमरकंटकलाच होणार आहे। तर असं दिव्य मैयाचं दर्शन आहे। नर्मदे हर मात गंगे हर। या ठिकाणी नर्मदा मैयाचं उत्तर वाहिनी एक क्षेत्र आहे, त्याचा शेवट आहे। इकडनं जी मैया येते ती उत्तर वाहिनी आहे आणि इकडे मैयाचा प्रवाह हा पुढे जातो आहे।
तर असं दर्शन आहे नर्मदे हर. नर्मदे हर. हे आहे शेषघाटाचं दर्शन.